थांबा, तुमची पण कुंभ रास आहे का? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट हे येणारे पुढील 72 तास तुमच्या आयुष्यात एक असं वळण देणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. एका बाजूला तुमच्याच जवळचा, तुमच्याच ताटात खाणारा आणि पाठीत असा महागा खेळ रचणारा एक कपटी व्यक्ती उघडा पडणार आहे. जर दुसऱ्या बाजूला तुमच्या यशाची, तुमच्या कर्तृत्वाची अशी लाट येणार आहे जी तुमच्या दारात माणसांच्या रांगा लागणार आहेत. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. तुमच्या दारात माणसांच्या रांगा लागणार आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. पण आजचा हा व्हिडिओ विशेष या भागात तुमच्या आयुष्यातील अनेक गूढ कोडी उलगडणार आहेत. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल किंवा तुमच्या घरात कोणी कुंभ राशीचे असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला तारीखवार सांगणार आहे. 3 ऑगस्टला काय घडणार, 4 ऑगस्टला कोणता चमत्कार होणार, 5 ऑगस्टला कोणाचा भुरका टर फाटणार. चला तर मग उशीर न करता सुरू करूया. पण त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय बजरंगबली आणि आपल्या राशीचा आत्मविश्वास दाखवून कमेंट करायला विसरू नका. चला तर माझ्या भावा आणि बहिणींनो, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपण वळतो 3 ऑगस्ट या अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या दिवसाकडे. 3 ऑगस्टचा दिवस उजाडातच कुंभ राशीचा स्वामी ग्रहाची म्हणजे शनिदेवांची एक अत्यंत रहस्यमय दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे. शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. ते कधीही कोणावर अन्याय होऊ देत नाही. पण जेव्हा ते कोणाची परीक्षा घेतात तेव्हा सध्याचा पडदा फाडल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून तुमच्या आयुष्यात काय चाललं, तुम्ही कोणावर तरी अंधळा विश्वास ठेवला, असा व्यक्ती तुम्ही तुमच्या कुटुंबाला भाग मानवलं, त्यांच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त भरवसा ठेवला, त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या भविष्याच्या योजना, तुमचे आर्थिक व्यवहार आणि तुमच्या घरातील गुपित शेअर केलं. पण 3 ऑगस्टला शनिदेव तुम्हाला एक खूप मोठा इशारा देत आहे. तुमच्या ताटात खाणारा आणि तुमच्या पाठीत खेळ करणारा एक कपटी चेहरा आता उघडा पडणार आहे. हे ऐकून कडू वाटेल, पण हे 3 ऑगस्टचं सत्य आहे. हा व्यक्ती तुमच्या तोंडावर अत्यंत गोड बोलल, तुमची स्तुती करल, पण तुमच्या पाठीशी असा भयंकर डाव रचन. पण तुमच्या अनुपस्थित तो व्यक्ती तुमची बदनामी करतो, तुमच्या प्रगतीवर जळतो आणि तुमचेच काम कसे बिघडल याचे कट कारस्थान रचतो. मंडळी, हे सर्व तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. मंडळी, अति गोड आणि अति खोटा कळवटपणा हा व्यक्ती 3 ऑगस्टच्या दिवशी तुमच्याशी नेहमीपेक्षा जास्त गोड बोलण्याचा किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शिरण्याचा प्रयत्न करेन. तुमच्याकडे काय नवीन सुरू आहे, तुमचे पैशाचे नियोजन आणि जाणून घेण्यासाठी तो तुम्हाला कुरवळण्याचा प्रयत्न करेल. आता तुम्ही सर्वात मोठा प्रश्न असेल तो, दादा सर, हा कपटी व्यक्ती नक्की आहे तर कोण? तुम्ही त्याला ओळखायचं कसं? हे 3 ऑगस्टला त्या व्यक्तीची 3 मुख्य लक्षणं मी तुम्हाला उघडी पाडणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. गेल्या काही दिवसात त्या एका व्यक्तीच्या वागण्यात एक विचित्र प्रकारचा अहंकार किंवा संशय दिसायला लागला आहे. जेव्हा जेव्हा ते तुमचं चांगलं काही घडतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद बनावट असतो. बरोबर ना मंडळी? 3 ऑगस्टच्या दुपारी 12 ते संध्याकाळी 6 दरम्यान ट्रेनिंग पॉईंट. 3 ऑगस्टला दुपारी 12 ते 6 वेळेस व्यक्तीच्या एखादी अशी एक चूक, एखादा एक मेसेज, एखादा फोन कॉल किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली पक्की बातमी तुमच्या समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट कळेल की हाच तो माणूस आहे जो पाठीमागे खूप मोठा डाव रचत आहे. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा असा कपटी माणूस ओळखायचा असतो तेव्हा मन खूप दुखतं, राग येतो, संताप होतो. पण 3 ऑगस्टला तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. शनिदेव तुम्हाला सांगत आहे, संतापू नका, सावध व्हा. 3 ऑगस्टला तुम्ही नक्की काय काळजी घ्याल? पैशाचे व्यवहार पूर्णपणे थांबवा. 3 ऑगस्टला कोणालाही कर्ज देऊ नका आणि कोणाचेही जमीनदार राहू नका. गुप्त गोष्टी सांगणे बंद करा. तुमच्या व्यवसायाचे प्लॅन्स, नोकरीतील बदल किंवा घरातील वाद या दिवशी कोणाशीही शेअर करू नका. शांतपणे पाऊल उचला. जेव्हा या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल तेव्हा त्याच्याशी वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. त्याला तुमच्या आयुष्यातून हळूहळू कायमचे बाजूला करा. त्याची जागा त्याला दाखवून द्या.
3 ऑगस्टचा हा कपटी व्यक्तीचा धोका टाळण्यासाठी, या शनिदेवाची वाईट दृष्टी दूर ठेवण्यासाठी 3 ऑगस्टच्या सकाळी किंवा संध्याकाळी एक छोटासा महाउपाय नक्की करा. 3 ऑगस्टचा हा महाउपाय 3 ऑगस्टच्या संध्याकाळी काळे तीळ, थोडे मोहरीचे तेल एका दिव्यामध्ये घेऊन शनिदेवाच्या किंवा मारुतीरायाच्या मंदिरात दिवा लावा. मनातल्या मनात ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने शत्रूचे सर्व षडयंत्र तुमच्या दारावरून माघारी फिरेल. मंडळी, 3 ऑगस्टला जेव्हा तुम्ही या कपटी माणसाला तुमच्या आयुष्यातून उधळून लावचाल, रस्ता साफ करचाल, तसंच 4 ऑगस्टला तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याने तुमच्या दारात माणसांची रांग लागेल. 4 ऑगस्टला नेमका कोणता गोल्डन जॅकपॉट तुम्हाला मिळणार आहे जाणून घेण्यासाठी पाहू पुढील भाग. नमस्कार कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, 3 ऑगस्टचा तो कठीण काळ, कपटी लोकांचे भुरके आणि षडयंत्र उघडे पडल्यानंतर आता आपण पाहूया 4 ऑगस्ट, तो ऐतिहासिक दिवस. 4 ऑगस्टचा हा दिवस कुंभ राशींच्या जातकांसाठी साधा सुधा दिवस असणार नाही. 3 ऑगस्टचा जेव्हा तुम्ही त्या कपटी माणसाला आणि त्याच्या नकारात्मक ऊर्जेला तुम्ही तुमच्या आयुष्यातून उधळून लावलं, तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व उधळणारे दूर होतील. ग्रहाची स्थिती अशी सांगते की 4 ऑगस्टला देवगुरु बृहस्पती आणि शनिदेव यांची एक अतिशय दुर्मिळ शुभ युक्ती तयार होत आहे. युक्तीमुळे तुमच्या राशीवर एक अद्भुत दैवी किंवा होणारा गेलेला कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी धडपड करत होता, ज्या यशासाठी तुम्ही वाट पाहत होता, तो चमत्कार 4 ऑगस्टला तुमच्या डोळ्यासमोर घडणार आहे. मंडळी, व्यावसायिक आणि व्यापारातील वर्ग, जर तुमचा छोटा किंवा मोठा व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा तुम्ही फिनेल्स, जर तुम्ही 4 ऑगस्टला तुमच्याकडे नवीन ग्राहकाची, नवीन क्लायंटची अशी गर्दी होईल की तुम्हाला श्वास घ्यायला वेळ मिळणार नाही. ज्या दुकानात किंवा कामात मंदी होते तिथे अचानक ग्राहकाची रांग लागेल. नोकरी आणि करिअर, तुम्ही जर नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल तर 4 ऑगस्टला तुम्हाला एकापेक्षा एक जास्त ठिकाणी ऑफर लेटर्स मिळतील. वरिष्ठ अधिकारी स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमचे मत मागतील. समाजातील वजनदार, राजकीय किंवा प्रतिष्ठात एक व्यक्ती तुमच्या दारात, तुमच्या संपर्कात येतील. तुमचे नेतृत्व गुण पाहून लोक तुम्हाला सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे रांगा लावतील. लोक कालपर्यंत तुमच्याशी बोलत नव्हते, तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच लोक स्वतःहून फोन करून तुमची विचारपूस करतील. आता आपण बोलूया सर्वात महत्त्वाच्या घटनेबद्दल, तो म्हणजे पैसा आणि आर्थिक प्रगती. 4 ऑगस्टला कुंभ राशीच्या जातकांनो, धन लाभाचे किंवा मोठे योग बनत आहे. अडकलेले पैसे परत मिळणे, तुम्ही ज्या पैशाची वाट पाहत होता, जे बुडले होते, ते आता लोकांपैकी काही लोक स्वतःहून 4 ऑगस्टला तुमचे पैसे परत करण्यासाठी मार्ग शोधतील. पडद्यामागून मिळणारा गुप्त लाभ, एखादी अशी जुनी गुंतवणूक किंवा मालमत्ता जी अडकून पडली होती, त्याचा निर्णय 4 ऑगस्टला तुमच्या बाजूने लागू शकतो. 4 ऑगस्टला तुम्हाला पैशाची कमाई करण्याचा एक नवीन आणि श्वासन मार्ग सापडेल. जर तुम्ही शेअर मार्केट, रिअल इस्टेट किंवा कोणत्याही नवीन व्यवसायात पाऊल ठेवणार असाल तर हा दिवस अत्यंत भाग्यशाली ठरेल. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा नशीब आणि ईश्वर आपल्याला देतो तेव्हा आपण ते स्वीकारण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. 4 ऑगस्टला आळस अजिबात करू नका, ही संधी दडवू नका. 4 ऑगस्टला सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी तुमच्या दोन्ही हाताच्या तळहाताचे दर्शन घ्या आणि तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा. आणि ह्या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने किंवा उपाशी पोटी तुमच्या दाराहून जाऊ देऊ नका. 4 ऑगस्टचा हा महाउपाय, 4 ऑगस्टच्या सकाळी गाईला हिरवा चारा किंवा गुळ पोळी खायला द्या. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या राशीवरील गुरु ग्रहाचे बळ 1000 पटीने वाढेल आणि यशाचा हा महापूर दीर्घकाळ टिकून राहील. मंडळी, 3 ऑगस्टला शत्रू ओळखायला 4 ऑगस्टला भरपूर यश मिळतं, पण 5 ऑगस्टला हा घडणारा 5 ऑगस्टला असा कोणता मोठा निर्णय तुम्हाला द्यावा लागणार आहे ज्यामुळे तुमचा कायमचा विजय होईल? जाणून घेण्यासाठी पाहू पुढील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग. नमस्कार कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, 3 ऑगस्टला तुम्ही कपटी माणसाचा खरा चेहरा ओळखला.
तसंच तुमच्या आयुष्यात बाजूला फेकून दिलं. 4 ऑगस्टला नशिबाची साथ दिली, यशाचे दरवाजे उघडले आणि दारात लोकांची रांग लागली आणि आता उजेडात आहे 5 ऑगस्ट, तुमच्या पूर्ण विजयाचा आणि भविष्याचा भक्कम पायभरणी करण्याचा दिवस. 5 ऑगस्टचा हा दिवस तुमच्यासाठी केवळ एक दिवस नाही, तर तुमच्या आयुष्यातील गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या संघर्षाचा अंतिम विजय असणार आहे. ग्रहाचे भ्रम असे दर्शवत आहे की 5 ऑगस्टला चंद्र आणि शनिदेवाचे शुभ योग तुमच्या मानसिक स्थितीला एक अनुभूती स्थिरता देते. गेल्या प्रत्येक दिवसापासून तुम्हाला डोळ्यात जो विचाराचा गोंधळ सुरू होतो, जो मानसिक ताण तुम्ही सहन करत होता, तो ताण 5 ऑगस्टला पूर्णपणे नाहीसा होईल. एक वेगळ्या संशयाचा आणि ऊर्जेचा अनुभव तुम्हाला त्या दिवशी होणार आहे. मंडळी, 3 ऑगस्टला ज्या कपटी व्यक्तीने तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचले होते, 5 ऑगस्टला त्या व्यक्तीचा पूर्णपणे पराभव होणार आहे. स्वतःच्या जाळ्यात शत्रू अडकणार, ज्या खड्ड्यात तो तुम्हाला पडण्याचा प्रयत्न करत होता. निसर्गाचा नियम असा आहे की 5 ऑगस्टला तो व्यक्ती स्वतः त्या खड्ड्यात पडेल, ज्याची कपटी कृती इतरांसमोर उघडी पडल्यामुळे समाजातील त्याचे पद पूर्णपणे नष्ट होईल. कोर्ट कचेरी, वादविवाद, जर तुमचा कोणाशीही मालमत्तेचा, कोर्टाचा किंवा कौटुंबिक वाद सुरू असेल, तर 5 ऑगस्टला परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. तुमचे विरोधक स्वतःहून तडजोड करण्याची तुमचे येथील मानसिक विजय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 ऑगस्टला तुम्हाला जाणवल की सत्य नेहमी जिंकते. तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की भविष्यात कोणताही शत्रू तुमच्याकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. कौटुंबिक गैरसमज. 3 ते 4 ऑगस्टच्या गडबडीनंतर 5 ऑगस्टला तुमच्या घरात एक अतिशय मंगलम आणि आनंद वातावरण असेल. पती पत्नीमधील वाद, भावाभावामधील गैरसमज किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दलची चिंता 5 ऑगस्टला स्पष्टपणे नष्ट होईल. 5 ऑगस्ट हा नवीन घर खरेदी करणे, नवीन गाडी घेण्याबद्दल विचार करणे किंवा नवीन व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे यासारखं दीर्घकालीन निर्णयासाठी अतिशय शुभ आहे. या दिवशी घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला भविष्यात प्रचंड मोठा नफा देईल. आरोग्य उत्तम सुधारणा. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी दीर्घ आयुष्य काळापासून 5 ऑगस्ट पासून आरोग्यात वेगाने सुधारणा दिसायला सुरुवात होईल. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 3 ते 4 आणि 5 ऑगस्टला हे 3 दिवस तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारे ठरणार आहे. 3 ऑगस्टला सावध राहा, 4 ऑगस्ट संधीचे सोनं करा आणि 5 ऑगस्टला विजयाचा आनंद साजरा करा. 5 ऑगस्टचा हा अत्यंत शक्तिशाली महाउपाय 5 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी एका तांब्याच्या लोट्यात जल, अक्षता आणि लाल फुले घेऊन सूर्यनारायणाला अर्पण करा. संध्याकाळी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसात पठण करा. घरातील मुख्य प्रवेशद्वारात थोडे काळे तीळ टाका, जेणेकरून कोणतीही वाईट ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, शनिदेव तुमच्या पाठीशी आहे. कोणाचे वाईट चितू नका, कोणाच्या षडयंत्राला घाबरू नका. हा 3 दिवसाचा प्रवास तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जर तुम्ही हा मिनिटाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ आत्ता लाईक करा, तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. मंडळी आता आपण 3 ते 5 ऑगस्टचे संपूर्ण भविष्य पाहिले, पण मी तुम्हाला एक अशी गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला इतर कुठेही ऐकायला मिळणार नाही. 5 ऑगस्टची रात्र संपता म्हणजे 6 ऑगस्टच्या सूर्योदय होण्यापूर्वी तुम्ही या राशीच्या जातकांनी निसर्गदेवी संकेत मिळतील. जर तुम्हाला हा संकेत दिसेल तर समजा शनिदेव आणि कुलदैवत तुमच्या प्रचंड प्रसन्न आहे. स्वप्नात पाणी किंवा ऑगस्टच्या रात्री तुम्हाला स्वप्नात पाणी, नदी, समुद्र किंवा एखादे जुने मंदिर दिसलं तर समजा तुमच्यावर सर्व पापे आणि नकारात्मक ऊर्जा धुतली गेली आहे. घरात अचानक धूप किंवा फुलांचा सुगंध जाणवला तर समजून जा वास्तुदोष आणि शत्रूची वाईट नजर दूर झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून किंवा दिवसापासून डोक्यात चाललेले घालमेल 5 ऑगस्टला रात्री अचानक थांबल आणि तुम्हाला अतिशय गाढ झोप येईल. गेल्या काही व्हिडिओमध्ये कुंभ राशीच्या अनेक भावा बहिणींनी मला प्रश्न विचारले होते, ज्याची 3 ते 5 ऑगस्टच्या संदर्भात खालील प्रमाणे आहेत. दादा, कपटी माणसाला ओळखल्यावर त्याच्याशी भांडणं करू का? अजिबात नाही. शनिदेवाचा नियम आहे, शत्रूला शांतपणे आणि युक्तीने हिरवा, त्यासाठी भांडू नका, ऊर्जा वाया घालू नका, फक्त त्याला तुमच्या आयुष्यातून ब्लॉक करा. तिसरा
तिसरा प्रश्न असा विचारला होता की 3 दिवसात नवीन काम किंवा व्यवहार करावा का? 3 ऑगस्ट सोडून 4-5 ऑगस्टला दोन्ही दिवस नवीन करारासाठी खूप चांगले उत्तम आहे. प्रश्न परत विचारला आहे, आम्ही कोणते वस्त्र कपडे परिधान करावे? 3 ऑगस्टला काळा किंवा निळा रंग टाळावा. शनिदेवाची कृपा हवी असल्यास 4 किंवा 5 ऑगस्टला पिवळा, हिरवा किंवा पांढरा रंग परिधान करा. आता या व्हिडिओमध्ये मी महा एपिसोडचा सर्वात शेवटचा आणि अत्यंत शक्तिशाली अचूक बोनस उपाय सांगत आहे. कुंभ राशीच्या माझ्या भक्तांनो आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 5 ऑगस्टच्या रात्री झोपण्यापूर्वी एका कागदावर तुमच्या मुख्य शत्रूचे किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या समस्येचे नाव लिहा आणि कागद मनातल्या मनात हे ईश्वर माझे सर्व संकटे दूर करा म्हणून टाळा आणि त्याची राख घराबाहेर टाकून द्या. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील कपटी लोकांचा आणि नकारात्मकतेचा पूर्णपणे नायनाट होईल. मंडळी, 3 ते 5 ऑगस्टचा हा काळ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय बजरंगबली लिहिला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय राम, जय शनिदेव, जय महाराष्ट्र. मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीला असं जुडून राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन राशी भविष्याचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय बाय.